नमस्कार. नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी यांच्याविरुद्ध बार्शी तालुक्यातील काही सेवानिवृत्त शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी बार्शीच्या न्यायालयामध्ये 17 दावे दाखल केलेले होते. हे सर्व दावे बार्शीच्या सन्माननीय दिवाणी न्यायाधीश श्री विजयकर साहेबांनी हे नुकतेच फेटाळून लावलेले आहेत. या प्रकरणाची एक सविस्तर माहिती अशी आहे की याच्यामध्ये शिक्षण मंडळ बार्शीच्या प्रशासन अधिकाऱ्यांविरुद्ध असा आरोप करण्यात आलेला होता की सर्व या सेवानिवृत्त शिक्षकांना 15 जानेवारी 1990च्या शासन निर्णयानुसार जे वरिष्ठ वेतन श्रेणीतली वाढ, त्याचे लाभ, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम MCSR रूल्सनुसार देय असलेले लाभ आणि त्याचबरोबर चुकीची वेतन निश्चिती काही ठराविक टप्प्यांवर केली गेली आणि ते सर्व लाभ आणि त्याचा फरक असा हिशोब होऊन मिळावा आणि पुन्हा वेतन निश्चिती होऊन मिळावी अशा स्वरूपाचे आरोप करून या प्रकारचे 17 दावे बार्शीच्या दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले होते. वास्तविक पाहता या सर्व सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापकांना त्यांच्या पेन्शन्स, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड हे त्या वेळेला हे मिळत गेलेलं आहे. त्याचबरोबर सर्व लाभ हे दिले गेलेले होते आणि योग्य ती वेतन श्रेणी वेळोवेळी निश्चित होऊन त्यांना देण्यात आलेली होती. या सर्व शिक्षकांनी ज्यावेळेला 15/1/1990चा GR प्रसिद्ध झाला त्यावेळेला जो विकल्प आहे तो विकल्पसुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नमूद असलेल्या क्लॉजनुसार तो मुदतीत विकल्प दिलेला नव्हता आणि त्यामुळे जी वेतन निश्चिती आहे ती मान्य आहे असं समजण्यात येतं. त्याचप्रमाणे या सर्व शिक्षकांची जी सेवा पुस्तकं आहेत या सेवा पुस्तिकेमध्ये ज्या नोंदी असतात त्या वेळोवेळी नोंदी करण्यात येऊन त्या नोंदी मान्य आणि कबूल करून या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी 15/1/90ची सेवा निश्चिती जी आहे वेतन निश्चिती ती मान्य करून त्याखाली त्यांच्या सह्या देखील केलेल्या आहेत. आणि त्यामुळं हे सर्व आरोप शिक्षण मंडळाविरुद्ध केलेले सर्व आरोप हे दादांत खोटे, निराधार आणि बिनबुडाचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. त्याचबरोबर मुंबई प्राथमिक शिक्षण कायदा, बॉम्बे प्रायमरी एज्युकेशन ॲक्ट आणि नंतरचा महाराष्ट्र प्रायमरी एज्युकेशन ॲक्ट, तर मुंबई प्राथमिक शिक्षण कायदा जो आहे तो 2014 साली रद्द करण्यात आला आणि त्यामुळं याच कायद्यानुसार येणारा जो अधिकार क्षेत्र ज्युरिस्डिक्शन जे या न्यायालयाला येत होतं तर ते देखील येत नाही असं न्यायालयासमोर आमची भूमिका आम्ही मांडलेली होती. त्याचबरोबर हे दावे योग्य त्या मुदतीत देखील दाखल करण्यात आलेले नव्हते, विकल्पही देण्यात आलेला नव्हता आणि वेतन निश्चिती मान्य करून सह्या देखील वेळोवेळी करण्यात आलेल्या होत्या. तर त्यापैकी एका सेवानिवृत्त महिला शिक्षकांनी सुद्धा सह्या केलेल्या होत्या आणि या नोंदी त्या महिला शिक्षकांचे जे पती ते तत्कालीन शिक्षण मंडळामध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते, त्यांनीच त्या नोंदी ओढल्याचं देखील कबुली या न्यायालयासमोर या प्रकरणामध्ये आलेली होती. त्यामुळे स्वतःच्याच पतीच्या नोंदी पतीने चुकीच्या ओढल्या असं आणि त्याचा फटका आणि त्याचा आरोप हा शिक्षण मंडळावर करणं कितपत योग्य आहे अशी देखील आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली होती. या सर्व गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये सारासार विचार करून न्यायालयाने त्यांचे मतं सन्मान्य न्यायालयाने न्यायनिर्णयामध्ये दिलेली आहेत. त्याच्यामध्ये अशी भूमिका मांडण्यात आलेली होती की ह्या सर्व शिक्षकांच्या मूळ नियुक्ती दिनांक हे वेगवेगळे होते. एकासारखे दावे हे नव्हते, म्हणजे प्रत्येकाची एक स्टोरी, त्यातली जे फॅक्ट्स आहेत त्या वेगवेगळ्या होत्या. या निकालामुळं हे सर्व 17 दावे सन्मान्य न्यायालयाने फेटाळल्यामुळे जे संपूर्ण महाराष्ट्रातले जे स्कूल बोर्ड्स आहेत, नगरपालिकेची शिक्षण मंडळ आहेत, त्यांच्या सगळ्या आणि त्याचबरोबर जी सेवानिवृत्त शिक्षकांचे वारंवार महाराष्ट्रभर अशा स्वरूपाचे दावे आहेत, या सर्व दाव्यांकरिता या निकालाचा एक वेगळा आणि चांगला संदेश जाणार आहे की विनाकारण असे दावे होऊ नयेत. जे लाभ मिळालेले आहेत, ज्या सर्व वेतन निश्चिती योग्य असताना 20 वर्षांनी 30 वर्षांनी जागे होऊन
80, 70, 90व्या वर्षी जर आपण दावे लावले तर ते न्यायालयामध्ये टिकणार नाहीत, असा एक योग्य संदेश या न्याय निर्णयामुळे गेलेला आहे. या प्रकरणामध्ये बार्शी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी, कर्तबगार प्रशासनाधिकारी सन्माननीय अनिल बनसोडे साहेब यांच्या साक्षी झाल्या. त्याचबरोबर या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांच्या साक्षी तसेच उलट तपासही पूर्ण करण्यात आले. याच्यामध्ये तातडीनं प्रकरण चालवण्यासाठी जिल्हा न्यायाधीश साहेबांच्या आदेश देखील होते आणि त्यामुळं अग्रक्रमानं हे सर्व दावे हे सन्माननीय विजयकर साहेबांच्या कोर्टामध्ये हे सातत्याने चालत होते, विनाविलंब चालत होते. आणि त्यामुळं वेतन निश्चिती, वेतनवाढ, विविध टप्प्यांवरील फरक हा सर्व ज्या त्या वेळेलाच या सर्व शिक्षकांना प्राप्त झालेला असल्यामुळे त्यांच्या दाव्यामध्ये कसल्याही स्वरूपाचं तथ्य हे आढळून येत नव्हतं आणि नाही. आणि त्यामुळं या ज्या शिक्षकांनी हे दावे केले, कदाचित काही उलटसुलट निकाल काही अन्य दाव्यांमध्ये आलेले होते आणि त्या दाव्यांचा कदाचित त्या निकालांचा आधार घेऊन अशा स्वरूपाचे दावे या मेहरबान कोर्टासमोर आले. परंतु प्रत्येक दाव्यातली वस्तुस्थिती वेगळी असते, प्रत्येक दाव्यामधले पुरावे वेगळ्या पद्धतीने येतात, प्रत्येक दाव्यामध्ये कागदपत्रे वेगळी असतात, साक्षी वेगळ्या होतात आणि त्यामुळं या दाव्यामध्ये अतिशय सखोल पद्धतीनं अभ्यासपूर्ण हे दावे सर्व शिक्षण मंडळाच्या वतीनं देखील चालवण्यात आले. आणि त्यामुळं ह्या 17 जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत या सर्वांना पेन्शन, ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड हे सर्व लाभ दिलेले आहेत. त्यांचं कुठलाही नुकसान याच्यामध्ये झालेलं नाही. परंतु अनाकारण जे लाखो रुपयांची मागणी, हिशोब निश्चित होऊन मिळावा, फरक मिळावा, वेतन निश्चिती होऊन मिळावी, अशा स्वरूपाचे आज्ञार्थी ताकिदीचे दावे हे हा मंजूर करता येणार नाही असं मेहरबान कोर्टाने मत व्यक्त करून हे संपूर्ण दावे रद्द केलेले आहेत, फेटाळलेले आहेत. धन्यवाद.